राधिके तू मला शोधिसी कुठे उभा भक्तांसाठी तिथे तिथे उभा भक्तांसाठी तिथे तिथे Dite
कोंबड्याची बाग ग, सोनेरी पहाट उजळली, कोंबड्याची बाग ग. सोनेरी पहाट उजळली, कोंबड्याची बाग ग, सोनेरी पहाट उजळली, कोंबड्याची बाग ग. अंबराची गाई वासरे भरलेच माठ ग, अंबराची गाई वासरे भरलेच माठ ग, सोनेरी पहाट उजळली, कोंबड्याची बाग ग, सोनेरी पहाट उजळली, कोंबड्याची बाग ग. कोकिलाही गाऊ लागली मंजूळ स्वरात ग, तुई तुई मोर नाचे हर्षते मनात ग, तुई तुई मोर नाचे हर्षते मनात ग, तुई मोर नाचे हर्षते मनात ग. कोकिलाही गाऊ लागली मंजूळ स्वरात ग, तुई तुई मोर नाचे हर्षते मनात ग, तुई तुई मोर नाचे हर्षते मनात ग, तुई तुई मोर नाचे हर्षते मनात ग. मैत्रिणीच्या गावा मिळवली जाऊ बाजाराला ग, मैत्रिणीच्या गावा मिळवली जाऊ बाजाराला ग, सोनेरी पहाट उजळली, कोंबड्याची बाग 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 ग. अगं ती कमळाचं फूल किती गोड दिसत ना ग, इथेच थांबूया आपण थोड्या वेळ. अगं हो ते पण गोड दिसत, छान दिसत ना, थोडं इथेच थांबूया आपण. इकडे का काय झालं का, ए काय झालं का. अगं हो पण म्हणून म्हटलं थोडा वेळ तर थांबूया म्हणून, किती गोड झाला ना तो. असं म्हणताय खरंच थांबायचं ना ग, आता येऊया. ए चला ग मग जाऊया बाजाराला.
पण चुकलं वाटतं ग. हा रस्ता ओळखीच नाही वाटत माझ्या. अगं नाही ग राखे. हे तर झाड खरंच नाही माझ्या ओळखीचं. आणि ते वडाचं झाड ते पण नाही ओळखीचं ग. आता थांबा ना. तुम्ही ह्या वाटेवरती चांगलं वाटतं का? शाळा माहिती नाहीत का? तो नंदाचा पोत आणि त्याची सोंगडी केव्हाशी लपून बसली असेल बघ आपल्या दहदुवाचा माठ चोरायला. म्हणून म्हणते आपण बाजारात जातोय तर कोणतरी सांडनंद असायला हवं. आता काय करायचं म्हणजे त्या तुमची मावशी आहे ना तिला आवाज द्या. आवाज देतो मावशीला बघ येते काय ती. कुठे आहे ग? आले ग आले. या राधे हर दिवसा या राधेन हर दिवसा मारी हक या मावशीला मारी हक या मावशीला. राधा है तरणी ताटी आले विसाठीला. राधा है तरणी ताटी आले विसाठीला. ये अजून उशीर आलीस ती. काय झालं माहितीये? काय झालं ग? माझं जोड झालं बघ. काय ग? अगं माठ म्हणते मी. तुला काय वाटलं? अगं हे फटाकडे मावशी मग बघ ना इथं ते जाऊ दे. अगं राहा दे. मला कशाला बोलवलं ग? मग जावा तुम्ही कशाला येऊ? या रस्ता माहित नाही म्हणून बोलवलं का? मी येणार नाही बघ. तुला सांगितलं होतं ना ग शिर नको बोलू म्हणून. जा जा तुझ्यावर येणार कोण आहे? मावशी कोण येणार आहे? यापैकी कोणतरी येणार माझ्या
बाजाराला याल की नाही हो? दादा घेऊनच जा त्यांना. मावशी ए पूर्ण चला का बाजाराला, तिच्या सोबत जायचं. मी जाते बाई. मी बाजारात चालले, तुम्ही येताय का ग? त्या मावशी सोबत कोण जाईल? काका राधे मग हिला सांग की मला प्रेमाने बोलायला. हिच्याशी आणि प्रेमानं मी आमच्या ह्यांच्याशी पण प्रेमाने बोलते, हिच्याशी प्रेमाने बोलते. यांच्याशी रात्री बोलते, माझ्या आता बोल. मावशी काय ग? आता तुम्ही म्हणताय म्हणून बोलते बाई. नाही तर समज मला मावशी होती काय तुमच्याशी प्रेमानं कसं बोलायचं, कसं बोलायचं, कसं बोलायचं. दे असं बोला मावशी. मावशी अगे मावशी मावशी अगं असं असं करून भोका पाडली शिथं मी यायचं माझ्यासोबत बाजाराला. नको देऊ, मला पण हौस नाही त्याच्यावर यायला. अगं आजकाल प्रेम कसं होतं, कसं होतं? एकाला हाय दुसऱ्याला पाय आणि पोरगी तिसऱ्यावर पडून जाईल. आणि दुनियात सांगायचं म्हटलं तर कसं माहितीये कसं ग? सत्यवान सावित्रीचा गेला आता जमाना. गेला जमाना तुझ्याकडे नाहीच आहे. सत्यवान सावित्रीचा गेला आता जमाना. त्यानंतर आले लैला मजनू. त्यानंतर आले लैला मजनू. अरे सगळीकडे दिसतो पालविना दगडू. सगळे दगडू का ग? दगडू 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 दगडू. मग तुला काय झाड भरले? मावशी अगं मी कशी ते सांग ना. सांगू खरं? खरं आता इकडे 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 त्यांना विचार. मावशी गोड दिसते ना? मावशी मावशी ह्यांना विचार, ह्यांना विचार. मावशी गोड दिसते ना? तिकडे तिकडे काय झालं ग? आता मी कशी दिसते सांगितली की नाही ना. आता ही कशी दिसते सांगायला नको का? बाई, आता ऐक पूर्ण ऐकायचं का? चंद्रासारखा मुकडा हिचा आहे पडशील आणि सूर्यासारखं तेज हिचं. खरंच मावशी? चंद्रासारखा मुकडा हिचा आणि सूर्यासारखं तेज हिचं आणि हरणीसारखी चाल हिची. मावशी हरणीसारखी म्हणजे अशी का ग? अशी बसणार ना ग अशी? मग डुकरासारखं कागं बोलणं तुझं फक्त नीट बोलती. सोबत बाजाराला देऊ मला पण हौस नाही तिच्यावर जायला. नाही तू सांग तुझ्याशी. दल्लाईचा घर आता तू म्हणतेस मुली येते पण मी काय म्हणते काय ग? आता बाजार चाललात की नाही. हा. मग घेतलं काय घेतलं. आता घेतलंय तर दिसतंय मला. हा. पण घेतलं काय तरी सांगितलं पाहिजे. सांगितलंच पाहिजे का ग पूर्ण? मग व्यापार होणार कसा असं म्हणते. हा. तर बाई सांगूया. सांगा ग पूर्ण काय काय नाही घेतलं? अगं. मावशी मी घेतला तू पण चालेल बघ बाजाराला. त्याचं जरा खायचं जायचं. मी घेतोय त्यांनी आणि चालले बघ बाजाराला. उपटर उपटर जास्त मुलांना ते उपटर खायचं. कशी आहे? आणि तुम्हाला तीच मावशी आवडते. आता काय बोललीस? अगं मावशी मी घेते तू पण चाललंय बघ बाजाराला. मी घेतले ताट आणि चालले बघ बाजाराला. वा राजे. ए मावशी आता ऐक मी काय घेतले ते माझ्या माठात. माझ्या माठात माझ्या माठात माझ्या माठात माझ्या माठात माझ्या तुझ्या माठात तू काहीतरी घेतलंय. तुझ्या माठात तू काहीतरी घेतलंय आणि आमच्या माठात आम्ही दगडी भरले. मग नीट सांग की. सांगते बाई. घेतले खवा आणि चालली थेट बाजाराला. हा चला का ऐकलं बाजाराला? का हिने घेतलाय खवा की हवा तर न्यावाने तर उभ्या बेनीत खवा म्हटलं का खावत म्हटलं. खावा 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 या खावा खावा. Once more. अगं काय ते चंद्र माझ्या मंचावर कोणी यायचं नाही आहे.
अगे चंद्रा, काय ग? आता जाऊया का बाजाराला? अगं हो, हे जाऊया का पूर्ण? ए, पण मी काय म्हणते, काय ग? एखादं सुंदरचं गीत घ्या की. ए, थांबा थांबा थांबा, मी म्हणते बघा. आम्ही मावशी थांबा का, मी म्हणते बघा आता. पूर्ण इकडे या ग. ए, तुमचं काय चाललंय का तिच्यासोबत? गाणं म्हण. तिनं गाणं म्हटलं तर आपण त्याचे नृत्य करणार आहे का ग? आपण एखादं गाणं म्हणू, नाहीतर जाऊ बाजाराला. ह्या म्हाताऱ्यांची गाणी तुम्हाला माहिती असतात ना, कशी असतात ती? तुम्हाला माहिती? ती बघ, त्यांना माहिती आहे. तुम्हाला माहिती आहे ना म्हाताऱ्यांची गाणी कशी असतात ती? थांबा, मी सांगते तुम्हाला गाणी कशी असतात ती. ऐका हा, हे बघा, हे असं पदर खोचायचा, खोचा आणि असं म्हणायचं आणि म्हणायचं, माझं लिंबरी लिंबरी. याच्यासाठी आलीस इथं? मग कशाला आलीस? पोरडू, तुम्ही इथेच मला मार खायला लागले. व्यापाराला यायचंय ना? मग तू म्हण की तुझ्या नव्या नावाचं नवं गाणं. खरंच ना तुम्ही साध्या मला हा? तुला 7 काय, मी तुला 8 पण देईन, पण म्हण. आता काही तर नकराता बघा काय का. जाऊ दे घट भरण्या यमुनेला, जाऊ दे घट भरण्या यमुनेला, गगवळणी जाऊ चला बाजाराला, गगवळणी जाऊ चला बाजाराला. जाऊ दे घट भरण्या यमुनेला, जाऊ दे घट भरण्या यमुनेला, गगवळणी जाऊ चला बाजाराला, गगवळणी जाऊ चला बाजाराला. जाऊ दे घट भरण्या यमुनेला, जाऊ दे घट भरण्या यमुनेला, गगवळणी जाऊ चला बाजाराला, गगवळणी जाऊ चला बाजाराला, गगवळणी जाऊ चला बाजाराला. जीवी गवळण राधा, दया दुधाचा माझा धंदा, दया दुधाचा माझा धंदा, दया दुधाचा माझा धंदा. दया जीवी गवळण राधा, दया दुधाचा माझा धंदा, दया दुधाचा माझा धंदा, दया दुधाचा माझा धंदा. झटपट आवरा तुझ्याला माझ्याला, झटपट आवरा तुझ्याला माझ्याला, गगवळणी जाऊ चला बाजाराला, 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 गगवळणी जाऊ चला बाजाराला. हॅलो हॅलो हॅलो, धन्यवाद रसिक मंडळी, धन्यवाद. हॅलो, आपल्या प्रेमातून आलेले सदिच्छा आशा आहेत. राजाराम नेवरेकर यांच्याकडून 500 रुपये, सार्थक कांदर 200 रुपये, ओंकार बाईचे 200. मोहन मुरलीवाला मी
फुलवी जगाला या गोकुळाला नंदगरी नांदतो मी श्री नंदलाला गोकुळिया नांदतो मी श्री नंदलाला मोहन मुरलीवाला मी फुलवी जगाला मोहन मुरलीवाला मी फुलवी जगाला या गोकुळाला नंदहरी नांदतो मी श्री नंदलाला नंदहरी नांदतो मी श्री नंदलाला उघड्या डोळ्यांनी स्वप्न नवे पाहिले जन्मताच भुवरी दृश्य हे आदळले दृष्ट हे आदळले दृष्ट हे आदळले धरती गगनांचे मिलन जणू झाले विजाया कडाडल्या मेघही बरसले मेघही बरसले मेघही बरसले ओवळ्या मनाचा फुलवी जगाला ओवळ्या मनाचा मी फुलवी जगाला या गोकुळाला नंदगरी नांदतो मी श्री नंदलाला गोकुळिया रांगतो मी श्री नंदलाला तीन ताल ते सप्त पाताळ एका क्षणात भ्रमण करणारा श्रीकृष्ण भगवान तोच मी युगायुगाच्या कालखंडात असंख्य दैत्य मातले त्यांनी पापांचे डोंगर या भूमातेवर असले त्या पापांचा भार या भूमातेला सहन झाला तेव्हा भूमाता गायरपाने ब्रह्मदेवाला शरण आली ब्रह्मदेवाला त्यात काही सुचेनाचे झाले तेव्हा आकाशवाणी झाली देव हो ऋषी मुनो काही काळजी करू नका कंसाच्या बंदिशालेत वसुदेव देवकीच्या पोटी मी 8 वर्ष धारण करेन तोच दुष्टांना नाश करून भक्तांचा सांभाळ करेल बोला पुंडलिकावर दे हरी विठ्ठल अरे हो आले माझ्या लक्षात आपल्या संगतीचे पेंद्या सुदामा यांचा अद्याप पत्ता नाही यांना हातरी मार पाहूया अरे पेंद्या अरे सुदामा आलो देवा आलो घेऊन मुरली हाती स्वर्गानावर पडती घेऊन मुरली हाती स्वर्गानावर पडती स्वर्गानावर पडती न पेंद्या सुदामनातती स्वर्गानावर पडती न पेंद्या सुदामनातती घेऊन मुरली हाती स्वर्गानावर पडती घेऊन मुरली हाती स्वर्गानावर पडती स्वर्गानावर पडती न पेंद्या सुदामनातती स्वर्गानावर पडती न पेंद्या सुदामनातती घेऊन मुरली हाती स्वर्गानावर पडती घेऊन मुरली हाती स्वर्गानावर पडती स्वर्गानावर पडती न पेंद्या सुदामनातती 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 स्वर्गानावर पडती न पेंद्या सुदामनातती
कशाला हाक मारलीस तुम्हाला? मी कुणी? अरे मी तुला कधी हाक मारली? अरे आता हाक मारलीस ना? कुणी हाक मारला? मी नाही बोललो तुला, मी हाक मारली. मग कृष्णदेव देवबापाने हाक मारली. अगं बासरीचा आवाज येतो. पुढे दिसतात काय पण? अरे दिसतात काय? अरे हे काय? पुढे हे काय? नाही काय? अगे पिंड्या हे बघ देवबापा आपण त्याला फिरून जाऊया. आशीर्वाद असो. देवबापा आम्हाला बोलवण्याचे कारण जामा 16 सहस्त्र 360 गणचा मेला थाटमाट करून मथुरेच्या बाजूला चालला आहे. त्यांना अडवण्याची कामगिरी मी तुमच्यावर संपवतो. काय हरकत नाही. तुम्ही आम्ही येतो. अरे काय रे तिकडे काय बघतो? देवबापाने काय सांगितलंय? काय सांगितलं म्हणजे ऐकलंच नाही? तुझ्याजवळ काय तर सांगत होते. मला काय माहिती? मला काय माहिती? मग तू कशा आली इकडे गुडधावर? तू आलास म्हणून मी आलो. असं होय? हा. देवबापाने कामगिरी सांगितली. हा मग कसली रे? कसली म्हणजे? अरे 360 गवलणी. 360 गवलणी. हा मग आपण किती जात? आपण 2 आता. मग त्या थाटमाट करून त्या मथुरेच्या बाजारी चालले. हा मग पुढं त्यांना मथुरेच्या बाजारी जाऊ द्यायचं नाही. त्यांना थांबून ठेवायचं. अटक म्हणजे त्यांच्या घरी दूध आहे ना ते फोडून आपण भरपूर खायचं. हा अशी कामगिरी सांगितली. पण हे मला काय जपण्याची नाही. तुला जपण्याची नाही? तुला जपणार आहे? मला जमणार नाही. मग माझ्या संगतीचं हाय मग त्याला बोलवू काय? हाय ना? हाय मग त्याला हात मार. अरे बोबड्या अरे आलं रे आलं. अरे लवकर ये. अरे रे गड्यानं घोटाला झाला. अरे रे गड्यानं घोटाला झाला. या मध्यानं रात्रीला माझा पाय हा मोडला. माझा पाय हा मोडला. अरे रे गड्यानं घोटाला झाला. या मध्यानं रात्रीला माझा पाय हा मोडला. माझा पाय हा मोडला. अरे रे गड्यानं घोटाला झाला. अरे रे गड्यानं घोटाला झाला. या मध्यानं रात्रीला माझा पाय हा मोडला. 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 काय भरलं? त्याला कापलं बोललं.
अरे हे बोकल्या कोण आम्हाला सांग हा कोण कोण तिकडे तुला आवाज येतात आहे बोल काय म्हणतात अरे तू बेकार काय म्हणतो तुझं फुटलं तोंड नाही तर फुटलं खाली काय म्हणतो तू दे मला तर ठेवलं जाऊ दे अरे हा तुझा कॅप तुम्ही बांधला ना तर हा काय झालं असं जरा उभा राहून सांग राख्याकडे गेलो राख्याकडे कुठल्या राख्याकडे केस कापाय कुठल्या राख्याकडे पहिल्या राख्याकडे त्या इथंच कुठेतरी होता इथं होता हा मग पुढे तुला म्हटलं बुलेट मार बुलेट माझी बुलेट मार सांगितलं मग त्यानं काय केला तिनं काय जेवण रंगवला राख्यावर होय ए बाबा बोल सगळं जाऊ दे आता मी काय म्हणतो दा बघ बोल आपण मुंबई साला होय अरे केवली ही लोका बोल बोल ना बोल ताकल मला नो तुम्ही बोल आहो ना कामधंदा कसा व्यवस्थित चाललाय ना हा आता आपला थिमगा पण येतोय मग सुट्टी घ्या आणि लवकर या सावकाश कामधंदा करा भले ना भले आता काय येतच नव्हता हा मी माझं बोललो शेवटी आपलं कोकणात लिहिले बरोबर ना मग काळजी घेतली पाहिजे नाही तर तू बेकालाय कोंबडी बोलवाला नशीब इथं म्हाताली नाही तर ती पण बेकाल ती म्हातारी पण बेकालाय पण ती इथं तिथंच नाही नाही दिसणार नाही तुला काय रे नाही काजो काय ना बुले भले कालो काय भले तर सगळं जाऊ दे वाजलं मग बरोबर ना मग गवलं निघू काय अरे हे केंद्या त्याला गवळी दाखवलंच पाहिजे कशा बोलवलं आता थांब कशामध्ये कुठं आहे कुठं ते सांग गवळी ना घाटात चालले त्यांना अडवायचं आहे कुठं तिकडे वरती चालली अरे वरती जवळ नाही गेले अरे त्या घाटात मथुरीच्या बाजारात चालले बाजारात चालले बाबा तू लांब ला हा बेताला हा गवळणीचा पलट फुटल दाखवायला जातो ना आपण जाऊया ना तुला काय सांगायला पाहिजे बघा सूर्य अगदी माथ्यावरती आला काय झालं आता काय झालं अगं मावशी ह्या चंद्राचं आत्ताच नवीन लग्न झालंय बघ अगं हे चंद्रा काय ग एखादं नाव घे की ए मावशी मी कशाला ग तुझ्यासारखं सांगू अगं घे ग घेते ऐका ना एखादंच घेते हा पूर्ण घो एकच आहे ना घरी एकच घे साज केला शृंगार केला पाहत होते आहे ना तुला घेतल्याशिवाय जाय ना मी नावच घेणार नाही अगदी काय करत मावशी ऐक ना ग हा घे साज केला शृंगार केला पाहत होते आहे ना आणि त्या समीरवांच्या मला काही झोपत नाही अगे चंद्रा इकडे चंद्रानं नाव घ्यायचं आहे विहान अमोल भुवड तळगर यांच्याकडून 500 रुपये आणले विहान अमोल भुवड
मावशी नाव घेते बाई. घे बाई. बघ कशी. काय डाळी डाळ तुरीची डाळ. अगं शिजली ती आता. काय ग बोललीच पाहिजे का घे. मावशी ऐक डाळी डाळ तुरीची डाळ आणि विहान विहान. द्रवाच्या मांडीवर खेळून मी 1 2 3 4 5 6 महिन्यातच सांगत होती हिला कशाला आणलं हिला. हा चावटपणा करायला किती मस्त तरी. अगं इकडे ग जरा इकडे. काय झालं ग. अगं ते कशी दिसतात विहानराव. मावशी ते मी दिसायला गोड आहेत का. अगं मग ते करतात की नाही. मावशी काय काय विचारलं का? अगं ते करतात की नाही. मावशी हो करतात ना. सकाळ दुपार संध्याकाळ आपण करतात. काय ग ते माझ्यावरती प्रेम करतात. मग हे कोण सांगणार अगोदर. तुझं राहू दे. हा एक झाला ग बाजूला. अगं थांब ग अजून एखादं नाव घे. एकच असं म्हणते. हा ते मावशी ऐक की इकडे सर. हे घेऊ की ते घेऊ ग. दोघांचं मिळून एकच घे. नाव म्हटलं मी. हो बाई घेते ना. घे. केळीचं पान. अगं फाटेल की आता केली तर पान टाटा वाजलं फाटणार नाही की. मावशी नाही ग फाटणार. आमच्या ह्यांनी आणले ते पान. यांचे ह्याने आणले धागावरून शिकवून आणले वाटते. घे घे. मावशी ऐक आता केळीचं पान काय ग आमच्याचं नाव घेताना मला वाटतं पावसात मोर नाचतोय. झालं आता. हे चला ग पूर्ण. चल मावशी हे चला 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 बेगी बेगी जाऊया. हा बेगी बेगी जाऊया. सावकाश येईल का बाई. पाठीवरती काठी असते जा म्हणून म्हणते मी. थांबा ग. आपल्या वाटेवरती आता हे कोण आहे. आपल्या वाटेवरती कोण बेकार आहे. मी काय म्हणतो अगं थांबा का तुम्ही असं पाठीत थांबा. तुम्ही बघते काय करायचं ते. थांबाचं कोण मावशी बघू दे. अगं ये मोठी आई. म्हातारी या मोठी आई कोणाला म्हणाल रे. आणि हा कोण. काल हौदे कोणता तुला काय करायचं. तुझं फटलं फुटलं नाही तर डोलं. अगं चंद्रा काय ग. अगं हा बघ तो कोण असतो. हे पोरं इकडे इकडे इकडे. काय ग हे मावशी. हसता का तो. अगं हाच तो. परवा काय झालं माहितीये. ऐका काय झालं माहितीये. आता हा छोटासा असा बांधावर उभा राहून आता सुसू करत होता. थांबा का त्याला. तर मी काय म्हटलं आता ऐका मी काय म्हटलं बाबा इथं काय करतो. आता काय म्हणाला मी मुंबई बघताय. मी म्हटलं एवढी छोटीशी मुंबई. तेव्हा ता काय म्हणाला माझा पप्पा एवढी तुम्हाला संध्याकाळी मोठी मुंबई दाखवतो. अगं असं चावड नाही आवडतं बाई. मिळेल काय मिळेल का बघ कसं हसतोय ना. अरे बाबा मी काय म्हणते ते ऐक. तू जरा लांबच हो. आता ऐक. आता आमच्या वाटेत काय करताय तुम्ही. काय म्हणजे आम्हाला देवाने सांगितले तुमचा लक्का पलपलीत करा. आम्ही दुसऱ्या मार्गाने जाऊ. त्यात काय आता तुमचं म्हणणं तरी काय आहे. आमच्या महिन्यामध्ये देवाच्या हुकूम आमच्या काय एवढं तेवढं जवळ येऊ नको इथं काय. अगं पोरीनो तुम्ही बसून घ्या. हे आपण बदल्याच्या बदल्या आपल्याला गरीब खायला जायचं वाजले. हे पेंड्या मी काय म्हणते तुझं एखादं नाव घेतलं जाऊ देशील. तुला आधी ह्याचं घेते मग तुझं घे. पण तुझं नको राहू दे. आता ऐक की डव साबणाला येतो जास्तीत जास्त फेस. डव साबणाला येतो जास्तीत जास्त फेस
ते हाय माझा बेस्ट पण पॅनीच्या डोक्यावर नाही एक पण माझं सगळं ते त्याला दिलंय. अरे जाऊ दे ना आता बाजाराला पोरी पण बसल्या अरे बसल्या काय बघ लवकर काय झालं तर हे पहा. लवकर का बरोबर ना हो म्हणा मग लवकर ये हा एक नंबर एक नंबर. हा बाजारात 5 याला नापा झाला थांबू नको मला काय 2 नंबर बरोबर 3 नंबर आता पाया पडतो 4 नंबर त्याला बघून नको तू 5 नंबर बच्चा आले सगळ्या हा? काय रे गुलामा काय रे काय दाबाला बरं कधी काय दाबाला सावंत सातवा खांबा बसा बाय बघू दिला हा बसल्या म्हणतो 7वा मोठा म्हणतो उभा कोण पाहिजे बा नक्की बघितलंस का बघितलंस का हा? हा? बघा हा? लागली लादाने तर झालं हा, लाजाळू झालं. इथं वादक म्हणून इथं थाला काढली आधी अरे ये गुलामा थांब की आता आता बसले ना माझ्या पुरी तू जा थाल बनले काय काय होय माझी कमर दुखते ना मग आम्ही आता लावतो तुला ए, थोडी कमर दुखते रे जा ना आता मी कसं जाणार मग तुला पाचवा जमीन मला वय म्हणजे भल्या भल्यांना बतवलंय बघू नको तो बघू नको रे बा. समोर बघितलं तर कसा बतवतो बजाव हा मेलका घे आहे मात्र दिला समजत नाही काय पद्धत दिला. बजाव का आता बघ आता बतवतो बघाल ना भल्या भल्या. बोले बच्चा सगळ्या बोले आता मी काय म्हणतो तो बघ वाजलेत मग मंडळी नो तुम्ही आम्हाला इथपर्यंत थाट दिली आम्ही तुमचा आभारी आहोत आणि घरात जाताना चौका दवा आणि आपला चुका येतो तेव्हा गावाला या. वाजवा. चंद्रा राधे आता बघ ना आता हे कोण ग तुम्हाला म्हणतात तरी कोण श्रीकृष्ण भगवान पण श्रीकृष्ण भगवान असे नसतात तू कसे असं राहते पायी पद्मा बेंबी हिरा मस्तकी तुरा सोन्याचे विठ्ठल उभे राहून विठ्ठल विठ्ठल करत असतात अगं राधे देवकी माझी माता वसुदेव माझे पिता जन्म झाला माझा बंदी शाळेला अगं हो राधे हे खरं श्रीकृष्ण भगवान आहे आपण त्याच्यासोबत हे रासलीला खेळूया का गं या गं सांगून रासलीला खेळूया
मारली रक्ताचा प्रश्न दिसतो. या आत्याने त्याचा कहरच केला आहे. कित्येक मायावी या काळ्या कृष्णाला मारण्यासाठी परंतु काही उपयोग झाला नाही. माझी बलाढ्य असुर सेना मारली गेली. कृष्णाचा काही अंत झाला नाही. शेवटी अर्जुनाला धाडले. काही क्षणात तो कृष्ण माझ्या समोर असेल. अरे कार्त्या, माझ्या बहिणीच्या बोटी मला का उचलला आलास? परंतु आज तुझा अंत निश्चित. ज्याप्रमाणे तुझ्या 6 भावंडे मारली त्याचप्रमाणे तुझा अंत करणार. हॅलो हॅलो.